तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर CapCut वरती एडिटिंग शिकायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की CapCut मध्ये बेसिक एडिटिंग कशी करायची. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन ॲप, प्रोटॉन VPN आणि CapCut. हे कशी डाउनलोड करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर सर्वप्रथम आपल्याला प्रोटॉन VPN आहे का कनेक्ट करून घ्यायचंय. कनेक्ट केल्यानंतर आहे ना आपल्याला बॅक येऊन CapCut ओपन करायचंय. CapCut मध्ये आपल्याला न्यू व्हिडिओ वरती क्लिक करायचंय. आपल्याला आपले जे क्लिप्स आहेत ते त्या व्हिडिओमध्ये ऍड करायचे. आपण HD मध्ये सुद्धा ऍड करू शकतो. नंतर एक्सपोर्ट करताना आपण त्याची क्वालिटी हाय देखील करू शकतो. तर ऍड करायचंय. ऍड केल्यानंतर काही तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. आपल्याला काय करायचंय, जे क्लिप मध्ये जे ऑडिओ आहे, हा जो ऑडिओ आहे त्याला सर्वाला म्यूट करून टाकायचा आहे. आपण जिथं बोलतोय तो ऑडिओ पाहिजे आपल्याला, त्यामुळं तो ऑडिओला आपल्याला 100 करायचंय. 100 केल्यानंतर आता बघा तुम्हाला दाखवतो आमचं शेत. ओके, आता आपल्याला यामध्ये काय करायचंय, आपल्याला सॉन्ग ऍड करायचे. त्यासाठी काय करायचंय, इथं ऍड ऑडिओ तुम्हाला दिसत असेल, त्या ऍड ऑडिओ क्लिक करायचे. इथं एक्स्ट्रा वर क्लिक करायचे. यामध्ये तुमचा जो ऑडिओ असेल तो ऍड करायचा आहे. सॉन्ग ऍड केलेलं आहे. सॉन्गचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना त्याला आपण रिमूव्ह करायचे. इथं सॉन्ग वरती क्लिक करून इथं स्प्लिट करून घ्यायचंय. पहिला जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला डिलीट करायचंय. सॉन्ग आपले व्हिडिओ नुसार ऍडजस्ट करायचंय. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेलं आहे. आपण जिथं बोलतोय ना त्या ठिकाणी, जिथून आपण बोलायचं बंद झालेलं आहे त्या ठिकाणी एक स्प्लिट मारून घ्यायचा. सॉन्ग वरती क्लिक करून स्प्लिट. आता स्प्लिट केल्यानंतर आहे ना आपल्याला जो पहिला भाग आहे ना त्याला आहे ना व्हॉल्यूम थोडा कमी करायचा आहे. 2च्या आसपास, 2-3च्या आसपास आपल्याला त्याची व्हॉल्यूम ठेवायचा आहे. त्यानंतर डायरेक्टच व्हॉल्यूम वाढतोय, त्यामुळे आपण काय करणार आहे, फर्स्ट क्लिपला आहे ना फेड मध्ये जाऊन आहे ना फेड आउट थोडा देणार आहोत. 1.8 दिलं तरी चालतंय, तुमच्या हिशोबाने ते देऊन टाका. मध्ये जाऊन फेड इन ला 1 किंवा 2.1 सेकंदचा करून टाका. केल्यानंतर आपण आता याला स्लो मो देणार आहोत. हे स्लो मो देण्यासाठी ना आपल्याला क्लिप वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथं स्पीड ऑप्शन वरती क्लिक करायचंय. आपण याला साध्या पद्धतीने सुद्धा स्पीड आउट स्पीड इन करू शकतो. तर आपल्याला कर्व मध्ये करायचंय. कर्व मध्ये आपल्याला कस्टम करून आपल्याला त्या तुमच्या व्हिडिओनुसार ऍडजस्ट करायचंय. स्मूथ स्लो मो बेटर क्वालिटी करायचंय आपल्याला. इथं खाली ऑप्शन आहे स्मूथ स्लो. इथं आपल्याला बेटर क्वालिटी करायचंय. केल्यानंतर स्मूथ स्लो मो ऍडजस्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे डायरेक्टच आपला क्लिप डायरेक्टच हो राहिली. त्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन ऍड करणार आहोत. ट्रान्झॅक्शन ऍड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथं व्हाईट कलरचं जे डॉट दिसते त्याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे अॅनिमेशन आहेत. यामध्ये आपल्याला तुमच्या व्हिडिओला जो भारी वाटतो तो टाकायचा आहे तुम्ही. हा बघा, आता खूप छान ट्रान्झॅक्शन आहे. आता याला पण स्लो मो करू आपण. कर्व मध्ये जाऊन कस्टम मध्ये आपण आता याला स्लो मो बघा मी कसं करतोय. केल्यानंतर थोडा आपल्या होईल टाइम लागतो. स्लो मो ऍडजस्ट झालेला आहे. कस्टम मध्ये स्पीड ऍडजस्ट झालेली आहे आपला, बघू शकता. इथं पण आपण ट्रान्झॅक्शन ऍड करू.
इथं पण आपण स्पीड मध्ये जाऊन नॉर्मल मध्ये याला कमी करू. तुम्ही बघू शकता याची लेंथ खूप झालेली, याला कमी करू आपण. तुम्ही बघू शकता आता इथं आपण ट्रान्झॅक्शन नाही देणार, तर इथं आपण देणार ॲनिमेशन. ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय. इथं आपल्याला झूम टू ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर तुम्ही याला स्लो मध्ये येऊ शकता. इथं आपल्याला मॉन्टेज म्हणून एक स्पीड आहे, त्याला अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान मॉन्टेज स्पीड आहे. आपण इथं ट्रान्झॅक्शन ऍड करू. बघू शकता ट्रान्झॅक्शनने आपला व्हिडिओ खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो. तुम्ही जर हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला बेसिक व्हिडिओ एडिट करता येईल. आपण इथं देणार आहोत ॲनिमेशन. आपण आता इथं ॲनिमेशन दिलेला तुम्ही बघू शकता. आपण इथं स्लो मध्ये येऊ. इथं स्पीड मध्ये जाऊन नॉर्मल स्लो मध्ये आपण. याची लेंथ खूप होत आहे, याला आपण छोटा करू. तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं नॉर्मल स्लोमो आणि कस्टम स्लोमो. तर इतका तुमच्या व्हिडिओनुसार जर तुम्ही तो अट्रॅक्टिव्ह बनवला तर खूप छान वाटतो. आपण इथं ट्रान्झॅक्शन देऊ. सगळेच ट्रान्झॅक्शन टाकायचे नाही, काही जागेवर ॲनिमेशन सुद्धा टाकायचे. आता आपण इथं स्पीड मध्ये जाऊन आपण इथं याला कस्टम करू. याला आपण कमी करू. आपण इथं आता ॲनिमेशन देणार आहोत. आपण इन मध्ये ॲनिमेशन आहे, आता कॉम्बो मध्ये देणार आहोत. इथं आपण कॉम्बो मध्ये झूम वन ॲनिमेशन देणार. झूम वन ॲनिमेशन दिलेलं आहे आपण इथं. आता इथं जो आहे ना, इथं ॲनिमेशन देऊ आपण पॉपिंग कॅन्डी. तुम्हाला पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन तुम्ही ऐकलाच असेल. सर्च करू. हा बघा, हा ॲनिमेशन आहे. हा ॲनिमेशन बीट टू बीट ला खूप मॅच होतो. आता आपण इथं ट्रान्झॅक्शन देऊ. ट्रान्झॅक्शन जर आपल्या व्हिडिओ मध्ये जर मॅच झालं तर व्हिडिओ खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो. आता आपण इथं ॲनिमेशन देणार आहोत. आता आपण याला स्लो मध्ये देऊ. याची लेंथ खूप होती, याला कमी करू आपण. याला आपण सगळ्याला स्लो मध्ये देऊन टाकू. याला आपण कर्व देऊन टाकू. हेरो हे स्पीड देऊन टाकू. इथं आपण नॉर्मल स्पीड देऊन टाकू. आपण याला ॲनिमेशन देऊ. बाउंस वन. याला आपल्याला ट्रान्झॅक्शन देऊ. ट्रान्झॅक्शन तुमच्या व्हिडिओनुसार ऍडजस्ट करायचं असतं. तुमच्या व्हिडिओला जो ट्रान्झॅक्शन
परफेक्ट वाटतो तो ट्रान्झॅक्शन तुम्ही ऍड करायचे तिथे. आता आपला इथं व्हिडिओ समाप्त होतोय. आपण इथं अॅनिमेशन कोणतं देणार आहे नीट लक्ष द्या. अॅनिमेशन मध्ये जायचं आपल्याला आहे का इथं आउट अॅनिमेशन वर क्लिक करायचंय. इथं आपल्याला जो आउट मधला जो चांगला वाटतो तो तुम्ही व्हिडिओ लावा, नाहीतर इथं सर्च करून क्रॉस क्लोज हा अॅनिमेशन क्रॉस क्लोज हा बघा हा अॅनिमेशन खूप छान वाटतो. आपल्याला इथून पुढचा जो भाग आहे त्याला डिलीट करायचा आहे. सॉन्गला आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करायचं आहे. तर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आपल्याला 1 नंबरला अॅनिमेशन द्यायचंय क्रॉस ओपन. हा बघा हा क्रॉस ओपन अॅनिमेशन आहे. हा स्टार्टिंगला खूप छान वाटतो. जर तुमचं जर हॉरिझॉन्टल जर व्हिडिओ असेल तर तो खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतो. व्हर्टिकल व्हिडिओला खूप छान वाटतो. बघू शकता. आता चालू झालेला आहे मेचा महिना. मला तुम्हाला दाखवतो आमचं शेत. आपल्याला इथं ट्रान्झॅक्शन टाकायचंय. पहिल्या वेळेस कधी पण ट्रान्झॅक्शन टाकायचं हे ध्यानात ठेवा. बघू शकता आपला व्हिडिओ ऍडजस्ट झालेला आहे. तुम्हाला जर यामध्ये टेक्स्ट ऍड करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट ऍड करू शकता. इथं आम्ही टेक्स्ट टाकतो फार्मर. याला फॉन्ट पण आहेत तुम्ही बघू शकता. हा फॉन्ट खूप छान वाटतो. हा फॉन्ट मी शेवटपर्यंत शेवटपर्यंत नेणार आहे. तर हा टेक्स्ट जो आहे ना तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या नुसार ऍडजस्ट करायचा आहे. जर तुम्हाला ओव्हरले करायचं असेल म्हणजे तुमचा जर एखादा लोगो टाकायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय इथं खाली जो टूल्स आहेत ना त्यामध्ये ओव्हरलेच ऑप्शन आहे. इथं ऍड ओव्हरले करायचं. इथं फोटो मध्ये जायचं. तुमचा जो लोगो आहे तो या ठिकाणी ऍड करायचा. तो शेवटपर्यंत न्यायचा आणि इथं फायनल करायचा. आणि हा लोगो तुमच्या व्हिडिओनुसार ऍडजस्ट करून तुम्ही लावू शकता. आता चालू झालेला आहे मेचा. याची क्वालिटी कशी वाढवायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत हा व्हिडिओ एक्सपोर्ट कसा करायचा चला तुम्हाला सांगतो. इथं कोपऱ्यात तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत असेल. हे बघा इथं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर सेव्ह टू डिव्हाइस मध्ये क्लिक करायचंय. इथं सेव्ह होतोय आपला प्रोजेक्ट. थँक्यू धन्यवाद.